के पांचपावली पुलिस थाना हद से एक नाबालिग बच्ची के साथ छेड़खानी का मामला उजागर हुआ है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार किराएदार और घर मालिक के बीच किसी अज्ञात बात को लेकर मामूली विवाद चल रहा था। तभी आरोपी युवक ने नाबालिग बच्ची बाथरूम गई थी तब उसका हाथ पकड़ लिया। इसके आधार पर पुलिस ने आरोपी के खिलाफ पॉक्सो एक्ट के तहत मामला दर्ज किया है। बताया जा रहा है कि आरोपी और पीड़ितों का इससे पहले भी कई बार वाद विवाद हुआ था। फिलहाल पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया और आगे की जांच पांचपावली पुलिस कर रही है। बरोबर आहे, शेजारीच राहणारे आहे। एक गुपचूपवाला परिवार आहे, दुसरा एक पीडितचा परिवार आहे। त्यांचा घरमालक आणि भाडेकरू यांचे वाद सुरू होता, कोर्ट मॅटर पण सुरू आहे। परंतु कालची घटना पीडितेच्या म्हणण्यानुसार असं आहे, ती बाथरूममध्ये गेले असता तो जे आरोपी पण आहे ते बाथरूमच्या जवळ गेलेले आहे, हात पकडलेले आहे। अशा आरोपावरून आपण तात्काळ त्याचे गुन्हा दाखल केला आणि त्या आरोपीला ताब्यात घेऊन अरेस्ट करण्यात आलेले आहे। आज न्यायालयात हजर करू। आरोपीचे नाव काय? आरोपीचं नाव दिनेश गुप्ता आहे, तो तिथलाच राहणार आहे आणि पीडितेची तक्रारीवर हे कारवाई केलेली आहे। त्याच्या अगोदर आरोपीवर काही गुन्हे दाखल नाही आहेत। एकंदरीत तपासात काय निष्पन्न बघू। सध्या तर पोक्सोचं प्रकरण असल्यामुळे, लहान मुलगी असल्यामुळे, विषय हा गंभीर असल्यामुळे तात्काळ आरोपीला अटक करण्यात आली। तर वयाच्या हिशोबाने सेक्शन लागतो। आता 8-12 पोक्सोचं अधिनियमानुसार सेक्शन आहे आणि 74 BNS आहे।